तर नक्कीच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय. किरण, तर प्रथमतः या ठिकाणी आपण मान्यवरांचा सन्मान, थोडा माईकला आवाज द्या, चेक चेक. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. या ठिकाणी चला आपल्या आयोजन कमिटीमधील मेंबर या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी ब्रँडेड शूज सौजन्य आहे. आदरणीय श्रीकांत दादा पवार यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर दादांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचे. कुणाल भाऊ घोलप यांना विनंती आहे आपण सन्मान देण्यासाठी समोर यायचे. चला सगळे खेळाडू जे नक्कीच पाठीमागच्या बाजूला आहे, जे बक्षीसदाते आहेत त्या बक्षीसदात्यांचा या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय सन्मान आपण करतोय. तर नक्कीच चला सगळे खेळाडू थोडेसे आपण एक 2 मिनिटं सगळेजण बक्षीस वितरणासाठी या. यानंतर आशिष दादा गायकवाड बेस्ट बॅट्समॅन साठी ज्यांच्या माध्यमातून ब्रँडेड बॅट सौजन्य आहे त्यांचा देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आपण आदरणीय भाऊसाहेबजी गायकवाड यांना विनंती आहे आपण मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. शाल आणि श्रीफळ आणि या कॅम्प बॉय चषकाचं असणार हे सुंदर सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण पाहतोय हा सन्मान संपन्न केला जातोय. यानंतर पुढील सन्मान सचिन भाऊ गायकवाड मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य लाभलेले आहेत सचिन भाऊ गायकवाड यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय अनिल दादा अबनवे आपणास विनंती आहे आपण सन्मान देण्यासाठी समोर यायचे. सचिनजी गायकवाड यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. तर हा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय संपन्न केला जातोय. या स्पर्धेच्या खरं आपण पाहतोय प्रामुख्याने ज्यांचा आपण सन्मान करतोय रॉकफील्ड फिटनेसचे असणारे ते सर्व आहेत त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होतोय सचिन भाऊ गायकवाड. आणि यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत तेजस दादा कुद्रे यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान होणार आहे. यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे. तेजस संदीप दादा कोदरे संचालक श्री सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी दीपक भाऊंना विनंती आपण या सन्मान देण्यासाठी. तेजस दादांना विनंती आपण ओके सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मान्यवरांना ठिकाणी आशिष भाऊ गायकवाड यांना विनंती आहे सन्मान देण्यासाठी आपण पुढे या. तेजस दादांच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर या ठिकाणी हा सन्मान स्वीकारत आहेत. तेजस दादा आपण जर मैदानावरती असाल तर आपणही या. चला आशिष दादा या. यानंतर ग्राउंड सौजन्य यांच्या माध्यमातून लाभलं युवा उद्योजक अभिज्ञ विल्कॉन राहुल दादा गायकवाड यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे.
दादांना देखील विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी श्रीकांतजी पवार यांना विनंती आहे आपण पुढे यायचे. सन्मान नक्कीच आपण या ठिकाणी वितरित करतोय. राहुलजी गायकवाड साहेब ज्यांच्या माध्यमातून हे सुंदर मैदान आपल्या स्पर्धेसाठी उपलब्ध झालं त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. यानंतर पुढील सन्मान माननीय श्री केतुल बाप्पू शिंदे युवा उद्योजक युट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान होईल. विशाल भाऊ कवडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. तर विशाल भाऊंना विनंती आपण समोर या आणि मान्यवरांचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. यानंतर टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे देवेंद्रजी भाट साहेब संचालक पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक आणि नगरसेविका नंदताई अबनवे टी शर्ट सौजन्य यांच्या माध्यमातून लाभलेला आहे त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान निश्चितच होणार आहे. आदरणीय संदीपदादा कोदरे यांना मी विनंती करेल आपण अबनवे साहेबांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. अबनवे साहेबांचा या ठिकाणी सन्मान नक्कीच संपन्न केला जातोय. टी शर्ट सौजन्य खेळाडूंच्या अंगावरती आपण जर पाहिलं तर नक्कीच आकर्षक किट आहे. जे टी शर्ट आहे त्याचा सौजन्य प्रामुख्याने लाभलं. देवेंद्रजी भाट साहेब नंदताई अबनवे नगरसेविका यांचं देखील विशेष आभार आहेत. अजय भाऊ जाधव यांच्या वतीने चौथं बक्षीस लाभलं युवा उद्योजक तानाई फाउंडेशन अजय भाऊ जाधव यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर पुढील सन्मान सूर्यकाताई चंद्रकांतजी कवडे नगरसेविका कोरेगाव पार्क कुरपडी मुंडवा 31,000 रुपयांचं तिसरं बक्षीस. विशाल भाऊंना विनंती केली आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय आणि संदीपदादा कोदरे यांना विनंती आहे सन्मान देण्यासाठी आपण पुढे यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हे सन्मान आदान प्रदान केले जातात. यानंतर पुढील सन्मान द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे किशोर भाऊ धायरकर नगरसेवक कोरेगाव पार्क गुरपडी मुंडवा 41,000 रुपयांचं दुसरं बक्षीस आहे. त्यांचा देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत. त्यांचा सन्मान होणार आहे. किशोर भाऊ धायरकर अनिल भाऊ अबनवे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूयात. किशोर भाऊंना विनंती आपण समोर या आणि आपला नक्कीच या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. अबनवे साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच किशोर भाऊंच्या जागी कुंदन भाऊ त्या ठिकाणी तो सन्मान स्वीकारतायत. त्यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त करूयात स्वागत करूयात. सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि यानंतर विशेष सन्मान कॅम्प बॉय चषकाचे असणारे मुख्य आधारस्तंभ प्रमुख बक्षीसदाते आदरणीय संदीपदादा कैलास मामा खोदरे संचालक पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक आणि युवकांचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय संदीपदादा कैलास मामा खोदरे यांचा विशेष सन्मान आपण संपन्न करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी रतनदादा गौड आणि विशाल भाऊ कवडे यांना विनंती आहे आपण आदरणीय दादांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. विनोद भाऊ आणि आकाश भाऊ आपणही या आपण दादांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ प्रमुख बक्षीसदाते नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय दादांचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. तर नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचा हा सन्मान संपन्न होतोय. धन्यवाद. तर यानंतर आपण सन्मान झालेले आहेत. स्पर्धेतील पंचांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आदरणीय अजय आवळे सर महेश जाधव सर ऋतुराज खरेकर सर तिन्ही पंचांना विनंती आहे आपण या आपल्या या ठिकाणी कॅम्प बॉय चषकाच्या वतीने सन्मान होतोय. तर या तीनही पंचांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. अजय आवळे सर महेश जाधव सर ऋतुराज खरेकर सर तेजस भाऊ कोदरे यांना विनंती आहे आपण पंचांना सन्मानित करण्यासाठी समोर यायचे.
या ठिकाणी आपल्या पंचांचा हा विशेष सन्मान त्यांच्यामुळं खरं तर कुठल्याही पद्धतीने आपण पाहतोय अविरतपणे ही स्पर्धा निश्चितच विघ्न न येता पार पडली. तर जोरदार टाळ्या आपण या सर्व पंचांसाठी वाजव्यात. नक्कीच अतिशय महत्वपूर्ण भूमिका त्यांनी पार पाडली. यानंतर तेजस भाऊ कोदरे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. विशाल भाऊ कवडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचे. नक्कीच आपण पाहतोय कॅम्बॉय चषक ही स्पर्धा तर यानंतर आपण सामनावीर पुरस्काराकडे वळणार आहोत. सेमीफायनल सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सचिन बर्गे प्लेअर ऑफ द मॅच. तर या सचिन आपल्याला सामनावीर पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जाईल. सामनावीर पुरस्कार या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय वितरित होतोय सेमीफायनल मॅचचा. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदरणीय कौतुल्यजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते हा सामनावीर पुरस्कार आपण सचिन बर्गे यांना वितरित करणार आहोत. लेजेंडरी क्रिकेटपटू आहेत. सातत्यानं आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड्स आपण पाहिलेले आहेत. सामनावीर पुरस्कार ची सुंदर ट्रॉफी नक्कीच आपण पाहतोय. आणि CSK आणि कॅम्बॉयज यामध्ये देखील एक आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणं बाकी आहे. आणि त्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील शेखर माने यांना विनंती आहे आपण पुरस्कार घेण्यासाठी या. यानंतर जयराज भाऊ गौड यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. तर मान्यवरांचे आपण पाहतोय खर्च खेळाडूंचे हे मॅन ऑफ द मॅच बक्षीस देऊन सन्मानित केले जाते. त्यानंतर फायनल मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग केली फायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी ठरत आहेत परेश खडके. मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी मेगा फायनलच्या सामन्याचा हिरो परेश. तर या ठिकाणी सामनावीर पुरस्कार आपण वितरित करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. आदरणीय राहुलजी गायकवाड साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी हा सामनावीर पुरस्कार वितरित करण्यासाठी समोर यायचे. मेगा फायनल मध्ये खरे तर आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली परेश यांची. तर जोरदार टाळ्या आपण वाजव्यात मेगा फायनल प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचे मानकरी. यानंतर कॅम्बॉयज विरुद्ध अवे11 या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणे बाकी आहे. त्या सामन्यामध्ये राम वाणी ज्यांनी खरं तर जबरदस्त बॅटिंग केली राम ठरलेले आहेत प्लेअर ऑफ द मॅच. तर राम आपण या. कुणाल भाऊ गोलप यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीर पुरस्कार वितरित करणार आहोत राम यांना. या ठिकाणी विशेष सन्मान देखील आपण संपन्न करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं अजयजी जाधव साहेब देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. तर अजय भाऊंना विनंती आपल्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचंय. या ठिकाणी रतनदादा गौड यांना विनंती आहे आपण हा सन्मान देण्यासाठी पुढे यायचंय. विनोद भाऊंना देखील विनंती आहे आपण पुढे या. विशेष सन्मान या ठिकाणी मान्यवरांचे जे पूर्ण केले जात आहेत. तर यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि
नक्कीच आपण जे प्रमुख बक्षीस आहेत त्याकडे वळणार आहोत. या कॅम्प बॉय चषकामध्ये बेस्ट बॉलरसाठी जर आपण पाहिलं श्रीकांत भाऊ पवार यांच्या वतीनं स्पोर्ट शूज आहेत आणि नक्कीच एक आकर्षक ट्रॉफी देखील आपल्याला बेस्ट बॉलरसाठी जी पाहायला मिळते. आणि निश्चितच अनेक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये आपली दावेदारी पेश केली आणि एकंदरीतच सर्वांना मागे टाकत या कॅम्प बॉय चषकामध्ये बेस्ट बॉलर सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे मानकरी ठरत आहेत. करण घनसोलकर बेस्ट बॉलर सर्वोत्कृष्ट गोलंदाज. संदीपदादा कोदरे 11 टीम कडून खेळत असताना आपण पाहिलं करण यांनी नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केली, विकेट्सही मिळवले, इकॉनॉमिकलही राहिले. त्यांचा या ठिकाणी आपण पाहतोय बेस्ट बॉलर हा पुरस्कार दिला जातोय. आदरणीय संदीपदादा कोदरे आणि अनिल मामा अबनवे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार नक्कीच या ठिकाणी वितरित करणार आहोत. बेस्ट बॉलरसाठी ब्रँडेड शूज आणि एक आकर्षक ट्रॉफी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. कारण नचलकर ठरलेले आहेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे मानकरी. यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराला देखील आपण वळणार आहोत. बेस्ट बॅटरसाठी आशिष दादा गायकवाड यांच्या वतीनं एक ब्रँडेड बॅट. आशिष भाऊ गायकवाड आपणास विनंती आपण पुढे या. त्याचप्रमाणे विशाल भाऊ कवडे आपणही पुढे या. बंडूभाऊ शेळके आपणास विनंती आपणही पुढे या. तर सर्वोत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. तर या स्पर्धेमध्ये कॅम्प बॉय चषकामध्ये सर्वाधिक धावा बनवणारा बेस्ट बॅटरचे मानकरी ठरतायत राम वाणी ठरतायत सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटरचे मानकरी. 100हून अधिक धावा या खेळाडूच्या नावावरती. महाराष्ट्र पोलीस सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी नक्कीच राम वाणी सर आहेत आणि नक्कीच त्यांच्यासाठी तिथे टाळ्यांचा कडकडाट होतोय. काय बॅटिंग केली. एका मॅच मध्ये जवळपास 20 बॉल मध्ये 77-73 धावा त्यांनी बनवल्या आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं प्रामुख्याने शुभागमन होतोय. स्पर्धेचे आपले प्रमुख बक्षीसदाते नगरसेवक किशोर भाऊ धायरकर हे उपस्थित झालेले आहेत. दादांचं देखील मनापासून स्वागत. नामदेवजी मोजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं ही कॅम्प बॉय चषकामध्ये मनापासून स्वागत आहे. आदरणीय विशालजी कवडे त्याचप्रमाणे संदीप दादा कोदरे यांच्या शुभ हस्ते आणि अनिलजी अबनवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण किशोर भाऊ धायरकर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. किशोर भाऊंना विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. स्पर्धेचे प्रमुख बक्षीस जाते द्वितीय बक्षीस 41,000 रुपये नगरसेवक साहेबांकडून लाभलेला आहे आणि नक्कीच त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. खरं तर या सर्व बक्षीसदात्यांमुळे आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धा निश्चितच निर्विघ्नपणे पार पडतात. तर जोरदार टाळ्या वाजव्यात किशोर भाऊ दायरकर नगरसेवक साहेबांसाठी ज्यांनी स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 41,000 रुपयाचं सौजन्य लाभलं. त्यांचे आभार. नामदेवजी मोजे साहेब मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांनी स्पोर्ट्स सायकल दिलेली आहे आणि ती स्पोर्ट्स सायकल आपण वितरित करणार आहोत. प्रथमतः नामदेवजी मोजे साहेबांचा सन्मान होतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी संदीप दादा कोदरे दादांना देखील विनंती आहे आपण समोर यायचे. विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि आपल्या हिंदू संस्कृतीचं प्रतीक असणारा निश्चितच आपण पाहतो एक सुंदर जो श्रीफळ आहे. या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह ज्यावरती निश्चितच अशोक स्तंभाचं जे चिन्ह आहे सुंदर आपण पाहतोय हे सन्मान चिन्ह. हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय नामदेवजी मोजे साहेबांचं मनापासून आभार आणि आपण
तर कॅम्प बॉय चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी एक सुंदर स्पोर्ट्स सायकल आणि नक्कीच नामदेवजी मोजे साहेबांकडून ही सायकल सौजन्य आहे. एक सुंदर ट्रॉफी देखील मालिकेसाठी आहे. आणि या कॅम्प बॉय चषकामध्ये ज्या खेळाडूनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही स्पर्धा गाजवली, सर्वांना उत्कंठ आहे की कोण असेल या सायकलचा मानकरी. तर मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार जातोय परेश कडके, मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर या पुरस्काराचे मानकरी. संदीप दादा कोदरे 11 स्पोर्ट फाउंडेशन टीम कडून त्यांना आपण खेळताना पाहिलं. भरपूर धावा बनवल्या, फसलेल्या मॅचेस संघाला जिंकून दिल्या आणि नक्कीच क्रुशल मोमेंटला अतिशय उत्कृष्ट खेळ ज्यांचा राहिला ते ठरतात या स्पोर्ट्स सायकलचे मानकरी. ही सुंदर ट्रॉफी आणि नक्कीच आपण पाहतोय की स्पोर्ट्स सायकल ही देखील आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण 2-2 पावलं पुढे या. दादा सायकल शेजारी आपण नक्कीच येऊया. 2-2 पावलं सर्वजण पुढे या. तर ही सायकल आहे आणि सुंदर ट्रॉफी आहे. तर या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय जोरदार टाळ्या वाजूयात. संदीप दादा कोंद्रे 11 टीम कडून खेळताना परेश ठरलेत मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराचे मानकरी. तर सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आपले सन्मान आपल्या चेअरवरती ठेवून थोडंसं 2-2 पावलं पुढे या. आपण प्रमुख बक्षिसांकडे बोलतोय. तर मान्यवरांना विनंती आहे आपण समोर यायचंय. यानंतर नक्कीच या स्पर्धेतील 1-2 जे छोटे सन्मान राहिलेले आहेत ते सन्मान आपण घेऊयात. स्कोररचा सन्मान आणि त्यांचा युट्यूब लाईव्ह टीमचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. तर आपले स्कोरर मित्र विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी होतोय तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. यानंतर युट्यूब लाईव्ह क्रिकेट स्पोर्ट कडून नक्कीच ही स्पर्धा प्रक्षेपित केली गेली. युट्यूब लाईव्हचे अमितजी भुजबळ सर आपणास विनंती आहे आपण हे सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. किशोर भाऊ धायरकर साहेबांना विनंती आपण पुढे या. या ठिकाणी युट्यूब लाईव्हचे अमितजी भुजबळ सरांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. चला स्कोररचा देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान जो संपन्न करत आहोत. हॅलो विशालभाऊ कवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. योगेश सावळे कॉमेंटेटर यांचा सत्कार विशालदादा कवडे यांच्या हस्ते करण्यात येईल. तर यानंतर प्रमुख बक्षिसांकडे आपण वळणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस अजयभाऊ जाधव योद्योजक तानाई फाउंडेशन यांच्या वतीनं 21,000 रुपयांचं रोख पारितोषिक आणि नक्कीच आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील तर चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरतायत CSK 11 टीम 21,000 रुपयांनी मानाचं करंडक. CSK टीम हार्दिक अभिनंदन. चला संपूर्ण टीम जितके खेळाडू आहेत ते सगळे या. अजयभाऊ जाधव यांच्या वतीने बक्षीस आहे. विपिन भाऊंना विनंती आहे ते बक्षीस वितरित करण्यासाठी आपण पुढे या आणि उपस्थित सर्वच मान्यवर या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करतोय. धन्यवाद. यानंतर नक्की जोरदार टाळ्या आपण वाजूया. चतुर्थ क्रमांक अजून खेळाडू असतील तर या ना CSK टीमचे. चला
तिसरं पारितोषिक डेकीच्या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. तर या ठिकाणी हा नक्कीच बक्षीस वितरण सोहळा आपण पाहतोय जो सुरू आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सुरेखाताई चंद्रकांतजी कवडे नगरसेविका यांच्या वतीने 31,000 रुपयांचं बक्षीस आहे. विशाल भाऊंना विनंती आपण पुढे या आणि आपले उपस्थित सर्वच मान्यवर आपण 2-2 पावलं पुढे या. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण वितरित करतोय. या कॅम्प बॉय चषकामध्ये थर्ड प्राइज तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत हमराज मृत्युंजय अर्थातच रहीम 11 टीम तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी हा आदरणीय विशाल भाऊ कवडे आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते हे बक्षीस या ठिकाणी वितरित केले जाते. नक्कीच सम्राज मृत्युंजय अर्थातच रहीम 11 हा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरताना पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर कॅम्प बॉय चषकातील उपविजेता द्वितीय क्रमांक किशोर भाऊ दायरकर यांच्या वतीनं 41,000 रुपये नगरसेवक साहेबांकडून आहेत दुसरं बक्षीस. आणि कॅम्प बॉय चषकामध्ये उपविजेता द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत दीनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड या ठिकाणी ठरलेले आहेत उपविजेता द्वितीय क्रमांकाचे मानकरी. चला संघाचे जितके खेळाडू आहेत तितके सगळे या. तर हा सन्मान नक्कीच आपण पाहतोय हे बक्षीस आपण या ठिकाणी वितरित करतोय. तर कॅम्प बॉय चषक या स्पर्धेतील विजेता प्रथम क्रमांकाचं बक्षीस चॅम्पियन हा पुरस्कार आदरणीय संदीप कैलास मामा कोदरे संचालक पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक लिमिटेड 61,000 रुपयांचं प्रमुख बक्षीस. आणि नक्कीच या कॅम्प बॉय चषकातील चॅम्पियन विजेते पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत संदीप कोदरे स्पोर्ट फाउंडेशन 11 टीम ठरते कॅम्प बॉय चषकाचे चॅम्पियन. स्पर्धेचे असणारे प्रथम आधारस्तंभ आदरणीय संदीप कोदरे साहेब प्रमुख बक्षीसदाते आहेत. आधारस्तंभ आहेत हे मैदान नक्कीच आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून निश्चितच इतकं सुंदर क्रीडांगण आपल्याला ज्या परिसरामध्ये पाहायला मिळतं तो इथे निश्चितच त्या सर्वांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी वितरित केलं जात आहे. जोरदार टाळ्या. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर टीमचा हा ग्रुप फोटो सर्वजण अतिशय उत्कृष्ट खेळले खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच या ठिकाणी असणार आहेत. तर नक्कीच या ठिकाणी संपूर्ण कॅम्प बॉईज चषक आणि कॅम्प बॉईज 11च्या वतीने सर्व खेळाडूंचं सर्व प्रेक्षकांचं आपण आला त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला सर्व दातृत्वांचं मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. नजर चुकीने जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर स्पर्धेचा घटक या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना नक्कीच आपण पाहतोय पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आयोजकांची परवानगी घेऊन कॅम्प बॉय चषक ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली असं जाहीर करूयात. थांबूयात. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू डीजे. हॅलो चेक. एक नजर चुकीने सन्मान राहिलेला आहे खरं तर महत्वाचा सन्मान